कुटुंबियांना पाठिंबा देणाऱ्यांना जातीयवादी म्हणणं चुकीचं आहे अशी भूमिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या समक्ष सर्वांसमोर मांडली। नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्यानं नवा वाद उफाळला होता। असं असतानाच आज देशमुख कुटुंबियांनी भगवानगड गाठला आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील आरोपींच्या विरोधातले सगळे पुरावे नामदेव शास्त्री यांना सादर केले। देशमुख कुटुंबानं कधीच जातीयवाद केला नाही, उलट दलित बांधवाला वाचवताना संतोष देशमुख यांना प्राण गमवावे लागले असं मत धनंजय देशमुख यांनी नामदेव शास्त्री यांच्यासोबत संवाद साधताना मांडलं। भगवानगडाचा देशमुख कुटुंबाला पाठिंबा आहे आणि आरोपींना कधीच पाठीशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही देखील नामदेव शास्त्री यांनी दिली आहे। हे जे गुन्हे 40-50 हे आरोपीवर सगळ्या ह्याच्या अपोजला हे साहेब तुम्ही बघायचा हे तुमच्या पोलीस प्रशासनानं प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन केज यांनी हे प्रमाणपत्र आपल्याला दिलेलं आहे। अख्ख्या गावाचे पण गुन्हे ह्याचे अर्धे पण नाहीत किंवा जे आहेत ते किरकोळ आहेत। शेतीचा वाद म्हणजे कुठंतरी काहीतरी थोडीफार किरकोळ अशा ह्याचं प्रमाणपत्र पोलीस प्रशासनानं दिलेलं ह्या डिपार्टमेंटनं दिलेलं आहे मसाजोगला आणि गावाला 19 पुरस्कार या माध्यमातूनच मिळालेले आहेत सगळे। म्हणजे हे पण खूप महत्त्वाचा विषय आहे। कुठलीही गुन्हेगारी वृत्ती नाही, त्या लोकांचा आपल्याला कधी संबंध नव्हता आला। त्यांनी फक्त एकदा विचार करायला पाहिजे होतं किंवा इतका 15 वर्ष सरपंच राहणाऱ्या माणसाला एकदा भेटावं। 22 वर्षापासून मनोहर मुंडे नावाचे माळकरी होते, त्यांची 4 मुलं, एक मुलगा पुण्याला, 3 मुलं तिथं आपली शेती करायला। आत्तापर्यंत 2003 पासून आत्ता 22 वर्षापर्यंत त्यांनी जे पिकवलं आहे ते आपण खातो। त्याचं 4 किलो वेट कमी झाले अन्न वारल्यापासून। जर इथं देशमुख कुटुंबीय जर जातीवाद करत असतं तर कमीत कमी ही घटना घडल्यावर तरी कुठंतरी दिसलं असतं की ह्यांनी कोणीतरी त्यांनी जातीवाद केला किंवा आपण। त्रास जास्त होतोय कशाचा की एका दलित बांधवाला वाचवायला गेलेला भाऊ आपला त्यांनी तिथं जात नाही बघितली। एक आपला 22 वर्षापासून वंजारी समाजाचा जो आमचा माणूस आहे त्याच्यासोबत दुसरी पिढी आमची संपत आली। एक माझ्या मामाची पिढी होती, ते वारले बटेदार मागच्या जुलै महिन्यामध्ये, दादा मनोहर दादा। म्हणजे इतकं करत असताना खरी मानसिकता ह्यांची तपासायची आपल्याला गरज होती। ह्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे हे ज्या ऑफिसमध्ये बसायचे, हे ज्या गाडीत फिरायचे, ह्यांच्यासोबत ज्यांचे फोटो आहेत त्या लोकांनी ह्यांची मानसिकता जर तपासली असती महाराज तर समाजात असं गोष्टी घडल्या नसत्या। आरोपींना आम्ही माफ करणार नाही, आरोपीला आम्ही पाठीशी घालत नाही। आम्ही भगवान बाबाच्या गादीवर बसून आम्ही शब्द देतो तुम्हाला, आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही, संतोष देशमुखच्या पाठीमागे आपला गड राहणार आहे। तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहेत। दरम्यान भगवानगडावरती नामदेव शास्त्रींच्या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पहिल्या दिवसापासून आत्तापर्यंत विविध लोकप्रतिनिधी आहेत, जिल्ह्यातलेच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेरचे अख्ख्या महाराष्ट्रातले सगळे लोकप्रतिनिधी, तुमची पोलीस यंत्रणा सगळी या न्यायाच्या भूमिकेत आहे आणि न्याय मागत आहे। तर त्याच्यामध्ये त्या लोकप्रतिनिधीला जर जातीवादी म्हणण्यात आलं तर मग न्यायाच्या दिशेने येणारे ते लोक परत येतील का न्यायाच्या भूमिकेत? नाहीत येणार। तर ती सुद्धा गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे। हे
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.